अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा संदेश देणाऱ्या भव्य कबड्डी स्पर्धेचा शानदार शुभारंभ झाला आहे. भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आधार फाउंडेशन अमरावती यांच्या वतीने आयोजित आमदार चषक 2026 अखिल भारतीय खुल्या महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ तिवसा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्पर्धेच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना 2 मिनिटे मौन पाडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ वानखेडे यांच्या पुढाकारातून आयोजित या भव्य स्पर्धेचे उद्घाटन राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अनिल बोंडे म्हणाले की एखाद्या मतदारसंघात किती रस्ते किंवा इमारती झाल्या यापेक्षा किती सक्षम, शिस्तबद्ध आणि देशासाठी खेळणारे तरुण घडले हेच खरे विकासाचे मोजमाप आहे. क्रीडा क्षेत्रातूनच राष्ट्रनिर्मिती घडते असे त्यांनी ठामपणे नमूद केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नवीन क्रीडा धोरणाची माहिती दिली. या धोरणामुळे शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील खेळाडूंना वाढीव गुण, प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते प्रो कबड्डी लीगचे दिग्गज खेळाडू प्रदीप नरवाल आणि राजेश नरवाल यांची उपस्थिती. त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंसह प्रेक्षकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार उमेशजी यावलकर होते. मंचावर उपस्थित नितीनजी घोडदे, सौ आरतीताई वानखेडे, सौ छायाताई दंडाळे, प्रदीपभाऊ गोरखेडे, निलेश श्रीखंडे, संजयजी देशमुख, नगरसेवक अनिलभाऊ थूल, सुदाम श्रीखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच श्रीधर देशमुख, सागर शिंगाणे, दत्ता काका माडोदे, भूपेंद्र ठाकूर, विवेक गुल्हाने, अजय गुल्हाने, अंकुश देशमुख, सुमित अनासने आदींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्ण संधी ठरणार आहे. अटलजींच्या विचाराप्रमाणे खेळातून शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कपिल निर्गुण यांनी केले तर सचिन राऊत यांनी आभार प्रदर्शन केले. तिवसा शहरात प्रथमच अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत राज्यासह परराज्यातील 29 पुरुष आणि 20 महिला कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून संपूर्ण शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे. जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती. आपल्या तिवसामध्ये आमदार याच्याबद्दल काय म्हणतात? प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इनकी जो फिट इंडिया मूवमेंट है उसमें हमारे विधायक राजेश जी वानखेड़े उन्होंने बहुत बड़ी पहल की है कि ऑल इंडिया टूर्नामेंट, वो भी ओपन टूर्नामेंट है पुरुष और महिलाओं के लिए, तिवसा जैसे छोटे इलाके में इतनी बड़ी टूर्नामेंट का आयोजन किया है. और उसमें राष्ट्रीय खिलाड़ी भी राजेश जी, पंकज जी, हरियाणा से प्रदीप जी, हाँ, दोनों भी उनको आमंत्रित किया. बड़े उत्साह का वातावरण है और आज बड़े सिंपल पद्धति से उसका इनॉग्रेशन हुआ. मैं राजेश जी को बधाई देता हूँ और ऐसे ही आयोजन पूरे अमरावती जिले में भी हो ऐसी कामना भी व्यक्त करता हूँ. आपल्या जे तिवसा शहरामध्ये जे शस्त्रग्रहण आहे आणि मागच्या वर्षी पण झालं होतं, आता ह्यावेळेस जे आहे राज्यस्तरीय आहे याच्याबद्दल काय? दरवर्षी आम्ही टुर्नामेंटचं आयोजन करत असतो. यावर्षी माननीय श्रद्धेय अटलजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं, पण आज यावर्षी अखिल भारतीय स्तरावरचं क्रीडा स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलं. या ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी, नागरिकांसाठी, प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी व्हावी आणि या नवीन जे प्लेयर्स आहेत ग्रामीण भागातले त्यांना काहीतरी शिकायला मिळावं यासाठी म्हणून आजचा एक स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. या 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धा आहे. आज उद्घाटन झालं आणि 2 दिवस या स्पर्धा राहतील. माझी सर्व आपल्या माध्यमातून सर्व
क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण चा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन या खेळाडूंचा उत्साह वाढवावा.